शेकडेवारीचं उदाहरण पाहूया अगदी सोप्या पद्धतीने. बघा प्रश्न काय म्हणतो, 2 उमेदवारांनी एक निवडणूक लढविली, म्हणजे एका निवडणुकीत भाग घेतला. त्यापैकी एका उमेदवाराला 30% मतं मिळाली, तरीही तो 500 मतांनी पराभूत झाला, तर त्या निवडणुकीत एकूण मतांची संख्या किती होती? बघा याच्यामध्ये काय करायचं माहित आहे का, 100 गुणिला 500 मतांनी निवडणूक हारली म्हणजे 500, आणि छेदाला काय करायचं पुन्हा 100 मतात, हे टक्के आहेत की नाही, ते 100 मधून त्याची दुप्पट वजा करायची. आणि लक्षात तुमच्या. मग आता बघा काय होईल, 100 गुणिला 500 आणि भागीला किती होईल, 100 वजा 60 बरोबर काय होईल, 100 गुणिला 500 भागीला किती होईल 40. हा 0 0 कटला, 4 ने याला भाग दिले किती 25. मग आपल्याकडे काय उरले 25 गुणिला 50 बरोबर 25 5 1600. एकूण मते किती होती त्या निवडणुकीत 1250. पर्याय क्रमांक 4.